नांदेडच्या हदगाव शहरात आदिवासी समाज बांधवाच्या वतीनं भव्य मोर्चा काढलाय। आपण या मोर्चाची सगळी दृश्य बघतोय। हजारोच्या संख्येने जे आहे ते आदिवासी समाज बांधव या मोर्चात सहभागी झालेत आणि हदगाव शहरातील आदिवासी समाज बांधवाचा हा आपण मोर्चा पाहतोय। कोणत्याही इतर जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये ही सगळी मागणी जी आहे ती या मोर्चेकऱ्यांची आहे आणि यासाठी जे आहे ते सगळे आदिवासी बांधव एकत्र आलेले चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघतो ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून बंजारा समाजाच्या वतीनं एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मोर्चे काढले जात होते आणि आता त्यानंतर आदिवासी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाले चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने हा मोठा मोर्चा आदिवासी बांधवाच्या वतीनं काढण्यात आला आहे। आपण जर इकडे बघितलं तर मोठ्या संख्येने आदिवासी समाजातील महिला भगिनी सुद्धा सहभागी झाले आहेत आणि या मोर्चाच्या माध्यमातून जे आहे ते आदिवासी संस्कृतीचं दर्शन सुद्धा घडवलं जात आहे। अनेक मोर्चाकऱ्यांच्या हातात जय भीम असलेले निळे ध्वज पाहायला मिळतात, पिवळे ध्वज पाहायला मिळतात। त्याचबरोबर जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जे आहे ते अशा पद्धतीनं आदिवासी समाज बांधवाच्या वतीनं जे आहे ते हदगाव शहरात मोठे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। त्या मोर्चेकऱ्यांमध्ये जे आहे ते प्रचंड आक्रमकता आहे, त्याचबरोबर उत्साह आणि जोश सुद्धा पाहायला मिळतं आणि एसटी प्रवर्गात कोणत्याही जातीला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी हा भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे आणि हदगाव तहसीलदारांमार्फत आता मुख्यमंत्र्यांना मागण्याचं निवेदन सोपवण्यात येणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।